नमस्कार, मी रोहिणी. रोहिणीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आळूचं फतफद. त्यासाठी मी त्या आळूचे 3 ते 4 पानं घेतलेली आणि आळूचे डंठल पण घेतलेले. ते आपण बारीक चॉप करून घेऊया. आळूच्या पानांना आरोग्यासाठी भरपूर महत्त्व दिलेले आहे. असं म्हणतात की आळूची पानं खाल्ल्याने पोटातलं जे केस वगैरे आपल्या गेलेला असेल ना, तर तो निघून जातो. आळूच्या वड्या तर आपण नेहमीच खातो, पण हे फतफद एकदा नक्की खाऊन बघा. आता आपले डंठल चिरून झाले, तर आपण पानं पण चांगली बारीक कट करून घेऊया. आपण हे कट झालेले स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून त्याला उकळी घेऊया एक. कुकरमध्ये पातेल्यात कढईत वगैरे ठेवलं तरी चालेल आणि मीठ टाकले चवीनुसार. मी तर इथे उकळायला ठेवलेलं आहे आणि मी इथे ना थोडेसे आपले 1 मूठ शेंगदाणे भिजत घालून ठेवलेले, तर भाजी आपली उकळेपर्यंत. आपल्या भाजीला चांगले उकळी आलेली आहे बघा, चांगली उकळी आलेली आहे. तर आपण उतरवून घेऊया. कढई ठेवली आहे ना, त्यात शेंगदाणे आपण थोडेसे जरा उकळून घेऊया, म्हणजे खायला छान लागतं. त्याने थोडंसं मीठ टाकले तर शेंगदाणे आपले उकळलेले आहेत. आता मी ते काढून घेते. आपण कढई परत ठेवलेली आहे गॅसवर. थोडं तेल किंवा तूप टाकून घेऊया. तूप टाकलं तरी चांगलंच. थोडंसं तेल टाकून घेतल्याने जास्त नाही तेल वापरायचं, नाहीतर काय होतं, ह्या भाजीला ना आपण दुसरं काही मसाला टाकणार नाही, तो तेलाचा तवंग वर येतो, ते खाताना चांगलं नाही लागत. त्यामुळे तेल एकदम थोडंच वापरायचं. आपलं तेल गरम झालेलं आहे. चॉप केलेली मिरची, चॉप केलेलं अद्रक, चॉप केलेलं लसूण, चॉप केलेले बारीक कोथिंबीरचे डंठल आणि चॉप केलेला कांदा, हे सगळं चांगलं फ्राय करून घेऊया आपण. जास्त पण फ्राय नाही, फक्त ते त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे आणि कांद्याचा वगैरे एवढं इथपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. चवीनुसार मीठ हे चांगलं पण फ्राय करून घेऊया. पाहूया आता ब्राऊन कलर आलेला आहे कांद्याला थोडा थोडा. शेंगदाणे टाकून घेऊ आपण. ते तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल, पण आम्हाला आवडतात त्यामुळे थोडेसे मी टाकलेले, त्यांनी छान लागतात ते खाताना. इथे मी थोडे आपले जिरे पावडर आणि मिरपूड टाकलेली, थोडासा गूळ टाकून घेतलेला आहे आणि हळद पेंची टाकून घेतली. आता हे सगळं मिक्स करून घेऊया चांगलं. आपली जी भाजी आहे ना, आपण वाटलं तर मिक्सरला फिरवून पण घेऊ शकता, पण मी काही मिक्सरला फिरवून वगैरे घेतलेली नाही, तशीच टाकलेली. आता एक चांगली उकळी घेऊया याला. थोडंसं चिंच टाकलेली थोडीशी. आपल्या जर थोडी दाटसर पाहिजे नसेल ना, तर आपण थोडंसं जे आपलं बाजरीचं पीठ असतं ना, ते थोडंसं टाकून द्यायचं. आता मी याला चांगली हलवून घेते, जेणेकरून मी मिक्सरला फिरवलेली नाही, त्यामुळे बारीक चॉप केलेली काही गरज नाही लागत मिक्सरला फिरवायची. आता एक चांगली फक्त उकळी घेऊया. आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये.
आता आपण बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि वरून एक चमचा सजूक तूप टाकून घेऊया. आळूची फतफद आरोग्यासाठी तयार आहे. आपलं छान असं आंबट गोड आळूची फतफद तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा.